जय हरी माऊली. उद्या आषाढी एकादशी असल्याने ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुद्धा मालिकेच्या भागाची सुरुवात होते विठ्ठलमाऊलीच्या दर्शनाने आणि विठ्ठलमाऊलीच्या छानपैकी आरतीने. मग आरती झाल्यानंतर पूर्ण सगळ्यांना म्हणते की सगळ्यांना उपवास करायचा आणि हा टोमणा तिने मारला असतो तन्वीला. तन्वीला पण ते समजतंय आणि सायली पण तिला ठणकवून सांगते तुला उपवास करायचा असेल तर कर किंवा नाही केला तरी चालेल, पण मनात मात्र चांगले भाव ठेव म्हणजे देव तुला पावेल. आणि मग ती म्हणजे तन्वी सायलीवर चिडते आणि मग तन्वी सायली चिडल्यानंतर पुन्हा म्हणते की मागच्या वेळेस तू काय केलं ते विसरू नको, मला सगळं आठवतंय ते. आणि हे तिचं बोलणं म्हणजे पूर्णाचं बोलणं प्रियाला फारच लागतं. ती मनात विचार करते ही म्हातारी आता सायली साईड घ्यायला लागली की काय. आणि तेवढ्यात प्रतापसुद्धा म्हणतो की मला आणि अर्जुनला उपवास करायला जमणार नाही कारण मला भरपूर कामं आहेत. मात्र अश्विन तयार होतो उपवास करायला कारण तो म्हणतो ओपीडीत एकदा पेशंटची रीग आल्यानंतर मला ना जेवायला वेळ नसतो, त्यामुळे मी छानपैकी उपवास करू शकतो. आणि मग अर्जुन तेवढंच म्हणतो बायको जर तुझी आरतीवर झाली असेल तर चल आपण रूममध्ये जाऊ आणि आवरून छानपैकी बाहेर जाऊ. मग अर्जुनच्या रूममध्ये सायली आणि अर्जुन बाहेर जाण्याची तयारी करत असतात. अर्जुन म्हणतो छानपैकी बाहेर जाऊ मस्तपैकी नाश्ता करू, तू तुझा उपवासाचा नाश्ता कर, मी माझा जे हवं ते खातो. मग सायली म्हणते हो, आणि आपण हे पण विचार करू केस नंतर आपल्याला आपलं लाईफ कसं असेल ते, म्हणजे तुम्ही मी आणि म्हटल्यानंतर मग असं ते हसत लाजते. मग अर्जुन म्हणतो ओ हो आज माझी बायको रोमॅन्टिक झाली, म्हणजे आपल्या दोघांमध्ये कोणतरी तिसरा आणायचा विचार करते वाटतं. मग सायली म्हणते तुमची बायको पहिल्यापासूनच रोमॅन्टिक आहे, तुम्हाला ते कळलं नाही. मग असं दोघांचं हसी मजाक चालू असतो. आणि मित्रांनो इकडे खाली तन्वी उर्फ प्रिया अर्जुन सायलीच्या रूमकडे लक्ष लावून असते. ती मनात विचार करते हे दोघे अजून खाली का नाही आलेत, आणि महिपत जो धमाका करणार होता तो कधी करणार आणि काय असेल असं ती विचार करत असताना समोर मात्र डायनिंग टेबलवर कल्पना, पूर्ण आणि प्रताप बसलेले असतात. कल्पना दोघांनाही सांगत असते की आपल्याला अस्मिताची चोर ओटी भरायची आहे. चोर ओटी भरल्याशिवाय आपण ऑफिशियली अस्मिता गरोदर आहे हे कुणालाही सांगू शकत नाही. आणि असं ती बोलत असताना ती प्रियाला पण आवाज देते. प्रिया पण तिथे येते आणि मग त्यांची चोर ओटी भरायची डिस्कशन चालू असतं. कल्पना म्हणते की उद्याच्या उद्याच आपण चोर ओटी भरूया. तोपर्यंत अस्मिता पण तिथे येते आणि मग ह्या सगळ्या डिस्कशन चालू असतानाच खोलीतून अर्जुन आणि सायली खाली येतात. आणि अर्जुन म्हणतो मामा आम्ही ना बाहेर जाऊन येतो, आपण संध्याकाळी भेटू. मात्र प्रिया म्हणते आता हे जर बाहेर गेले तर मग काय खरं नाही, यांना कसे करून रोखायला पाहिजे. म्हणून ती मोठ्यानं ओढत आहे की आपल्याला अस्मिताची चोरटी भरायची ना, मग आपण सगळे मिळून काम केलं पाहिजे, म्हणजे सायलीने सुद्धा. आणि सायली जेव्हा हे ऐकते ती फार खुश होते. ती म्हणते ओके ओके मला मान्य आहे. मात्र अर्जुन म्हणतो बाई म्हणजे प्रियाला म्हणतो की नेहमी माझी बायको सगळं घरचं करते, एक दिवस तू केलं तर काय फरक पडणार आहे, आम्हाला जाऊ दे बाहेर, आपण संध्याकाळी जॉईन करू त्यांना. मात्र प्रिया म्हणते नाही, आपण सगळ्यांनीच ही तयारी केली पाहिजे. आता प्रॉब्लेम कुठे जातो आहे की बाहेरून आपलं सामान आणायचं आहे आणि ती सगळी दुकानं फक्त सायलीला माहिती आहे, त्यामुळे सायली इथे थांबलीच पाहिजे. मग सायली पण अर्जुनला म्हणते अहो इतका छान कार्यक्रम आहे तर आपण थांबूया, पण उद्या बाहेर जाऊया. म्हणून ती लगेच ते लिस्ट वगैरे तयार करायला लागते. आणि तेवढ्यात मित्रांनो होतं काय, चैतन्य धावून पळत येतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन यार तुला सकाळपासून फोन करतो, तुझा फोन कुठे आहे. मग अर्जुन फोन चेक करतो, तो म्हणतो माझा फोन चालेल, मग झालं तरी काय. मग चैतन्य त्याला अशी बातमी सांगतो, तो म्हणतो अरे दामिनी देशमुखने आजची तारीख अर्जंटली मागून घेतली आहे, म्हणजे तिला काहीतरी कोर्टामध्ये सांगायचं आहे. मग हे ऐकल्यानंतर अर्जुन पण शॉकमध्ये जातो, इतक्या अर्जंटली तारीख का मागितली असेल तिने. मग प्रिया जाम खुश होते, ती म्हणते हा म्हणजे हाच तर महिपत धमाका होतोय. आता बघूया अस्मिता, आता सायली आणि अर्जुन काय करतात ते. मग अर्जुन टेन्शनमध्ये येतो, तो लगेच कपडे वर घालून रेडी राहतो. मग सायली पण त्यासोबत जाते कोर्टामध्ये आणि प्रियासुद्धा म्हणते की माझे बाबा म्हणजे रविराज किल्लेदार पुण्याला गेलेत आणि कोर्टाची केस असल्यामुळे किंवा तारीख असल्यामुळे मला पण निघावं लागेल, म्हणून ती पण जाते. मग कोर्टात पोहोचल्यानंतर सायली आणि अर्जुन विचार करतात की हे म्हणजे दामिनीने एवढ्या अर्जंटली तारीख का घेतली असेल, तिला असा कुठला पुरावा मधुभाऊ विरुद्ध मिळाला आहे किंवा तिने पुरावा क्रिएट केला काय, असं ते विचार करत असतानाच अर्जुन म्हणतो जे काय असेल ते असेल, आता तारीख तर घेतली आहे तर आपल्याला सगळं फेस करावं लागेल. आणि तेवढ्यात तिकडनं दामिनी देशमुख, महिपत वगैरे सगळे येतात. दामिनी त्याला म्हणते सॉरी तुम्हाला एवढ्या घाईने यायला लागले, पण काय आहे ना माझ्याकडे भरपूर केसेस आहेत
आणि एकच केस लांबत राहिली तर मलाही परवडत नाही आणि माझ्या क्लायंटलाही परवडत नाही. त्यामुळे लवकरात लवकर मला एक केस निपटायची आहे. मग तेवढ्यात अर्जुन म्हणतो, माझे गुरु रविराज किल्लार यांनी सांगितलं आहे की कुठली केस घेताना समोरचा माणूस निर्दोष आहे की नाही आहे या हेतूनेच आपण ती केस लढायची, आणि मी तेच फॉलो करतो आणि करत राहणार. म्हणजे ही केससुद्धा मी त्याच हेतूने लढतो आहे. मग मात्र ती म्हणते, तुला जे करायचं ते कर, मला जास्त वेळ नाही आहे, म्हणून ती आत निघून जाते. मग महिपत मात्र अर्जुनला डिवचतो. तो म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला नाश्ता पण करायला नाही भेटला ना, पण फार थोड्या दिवस, आता थोड्या दिवसात ही केस संपेल. मग तुम्ही तुमच्या लुटपूटच्या केस घ्या आणि नाश्ता वगैरे भरपूर वेळ करत जा. मग अर्जुन चिडतो. चैतन्य त्याला अडवतो. तो म्हणतो, अर्जुन यार थांब 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 थांब. कसं असतं, दिवा जेव्हा विजायला लागतो ना तो फडफडतो. याला फडफडू दे, काय बोलायचं ते बोलू दे. मात्र साक्षी म्हणते, कोणता दिवा फडफडतो आणि कोणता विजतो आपल्याला ते काही दिवसात कळेलच. म्हणून तेही निघून जातात आतमध्ये. मग मात्र सायली अर्जुनला विचारते, यांच्या हातात नक्की असं काय लागलं आहे की एवढा यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. अर्जुन म्हणतो, कॉन्फिडन्स वगैरे काही नाही, कदाचित त्यांना हा फाजील आत्मविश्वास आला असेल किंवा भीती वाटली असेल की आपण केस हारतोय काय, म्हणून त्यांनी एवढं सगळं आपल्यासमोर भंपकगिरी करायचं नाटक केलं आहे. चैतन्य म्हणतो, कदाचित त्यांचा असं पण प्लॅन असेल की आपलं आत्मविश्वास डळमळीत करायचा. अर्जुन म्हणतो, त्यांनी काहीही करू दे, आपण मात्र आपल्या जागेवरनं हलायचं नाही, आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. तर आजच्या भागात आपल्याला बघायला मिळालं की दामिनी देशमुखने कोर्टाची तारीख मागून घेतली, याचा अर्थ काहीतरी इम्पॉर्टंट जरूर आहे. तर येणारा प्रोमो जर तुम्ही बघितला असेल तर ती कोर्टामध्ये म्हणते की ही केस गेली 2 वर्षे चालली आहे आणि लवकरात लवकर ही केस संपली पाहिजे. आणि कोर्ट पण हे जजमेंट देतं की येत्या 30 दिवसामध्ये, म्हणजे जुलै महिन्यामध्येच ही केसचा निकाल लागेल. म्हणजे तर मालिका संपायला लागली काय असं मला वाटायला लागले. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा प्रेस करा, कारण माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत